नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण नॉनव्हेज प्रेमींची सगळ्यात आवडची स्टार्टरमधली डिश म्हणजे चिकन लॉलीपॉप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। आता बऱ्याचदा कसं असतं ना की लॉलीपॉप तर सगळ्यांनाच आवडतं, पण घरी कोणीच बनवत नाही। बऱ्याच जणांना असं वाटतं की घरी बनवणं म्हणजे फार अवघड आहे, खूप जास्त वेळ लागतो, बाहेरच्यासारखं होणार नाही। पण असं अजिबात नाही, घरीसुद्धा आपण अगदी कमी वेळेमध्ये अगदी परफेक्ट क्रिस्पी चिकन लॉलीपॉप बनवू शकतो। तर त्यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या टिप्स ट्रिक्स सांगणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। आता त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे लॉलीपॉपसाठी चिकनचे पीस मिळतात ते लागणार आहेत। कुठल्याही चिकन शॉपवाल्याकडे तुम्ही गेलात तर लॉलीपॉपसाठी जे चिकन पीस मिळतात ते मागायचे, तर ते कट करून देतात व्यवस्थित। तर बघू शकता अशा पद्धतीचे सगळे पीस आपल्याला यासाठी लागणार आहेत। तर इथे हे मी अर्धा किलो एवढे घेतलेत, तर 9-10 पीस आहेत। हे बघू शकता सगळे पीस आपल्याला अशा पद्धतीने कट केलेले लागतात। आता हे चिकन धुवून घेतलेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूयात। आता एका दुसऱ्या बाउलमध्ये थोडी एक मोठी बाउल घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे चिकनचे पीसेस घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथे मी मीठ घालते यावरती, थोडी काळी मिरी पूड घेतली आहे। काळी मिरी पूड किंवा जे पांढरे मिरे असतात व्हाईट पेपर त्याची घेऊ शकता। 1 चमचा एवढी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, ती घालायची। साधारण 1 टेबलस्पून एवढी आहे। यामध्ये आपल्याला थोडासा सोया सॉस घालायचा आहे, 1 टेबलस्पून एवढा रेड चिली सॉस घालायचा आहे। आता यासोबतच आपल्याला यामध्ये 3 टेबलस्पून एवढे कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि 3 टेबलस्पून एवढाच मैदा घालायचा आहे। यासोबतच आपल्याला 1 अंडं घ्यायचे, तर त्याचं जे व्हाईट पार्ट असतो, एग व्हाईट असतं, तेच यामध्ये घालायचे फक्त। आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि सोबतच अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे। आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शक्यतो यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि गरज वाटली तर अगदी शेवटी थोडंसं घालू शकता, पण पाणी न घालता सुरुवातीला अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचे। आता बाहेर फूड कलर वापरतात यामध्ये, तर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा तुम्ही फूड कलर वापरू शकता। बघा हे सुरुवातीला जरी थोडंसं असं ड्राय वाटत असलं तरी जेवढं तुम्ही याला मिक्स कराल तेवढं हे व्यवस्थित मिक्स होतं, ड्राय राहत नाही नंतर हे। त्यामुळे शक्यतो यामध्ये पाणी घालायची गरजच पडत नाही। एकदम तुम्हाला बाहेरच्यासारखा जर याला रंग हवा असेल तर थोडासा फूड कलर तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस घालते। लिंबाचा रस सुरुवातीला घातला तरी चालतं आणि मला यामध्ये रेड चिली सॉस कमी वाटतोय, त्यामुळे यामध्ये आणखी थोडासा तो टाकते मी। थोडी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता। तर हे सगळं व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊयात। हे मी मिक्स करून घेतले। आता यामध्ये मी थोडी मिरची पावडर घालते फक्त रंगासाठी, थोडासा लाल रंग येईल म्हणून। तर तुम्ही सुद्धा काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर यामध्ये घालू शकता आणि याला पुन्हा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता याला आता रंग चांगला आलेला आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्धा तास असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। अर्धा 1 तास तुम्ही ठेवू शकता। जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढे लॉलीपॉप छान होतात, त्यामध्ये मसाला व्यवस्थित मुरतो। अर्धा तास हे मॅरिनेट झालेलं आहे। आता याला आपल्याला फ्राय करायचे, पण फ्राय करण्यापूर्वी हे जे पीस आहेत लॉलीपॉपचे, तर याला आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता हाताने। याला जर मसाला व्यवस्थित लागलेला नसेल तर हाताने थोडासा असा मसाला देखील लावून घ्यायचा आहे। जर जे सगळे हे लॉलीपॉपचे पीस आहेत त्याला आपल्याला अशाच पद्धतीने मसाला लावून घ्यायचा व्यवस्थित। आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि असं थोडंसं यामध्ये फिरवून मग आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे। आता फ्लेम मीडियम ठेवली। आता एका वेळी जास्तही तेलामध्ये सोडायचे नाहीत आपल्याला,
नाही तर तेलाचं टेम्परेचर अचानक कमी होतं आणि मग हे चिकन लॉलीपॉप ऑइली होतं. आता हे तळलं गेलेले काढून घेऊयात. हे एका चाळणीमध्ये काढायचं आहे आपल्याला. जेव्हा हे आपण तळतो तर गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवायची नाही, नाहीतर चिकन आतमध्ये व्यवस्थित तळलं जाणार नाही. तर सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. याला प्रत्येक वेळी आपल्याला थोडासा असा आकार द्यायचा आहे आणि मॅरिनेशन जर कमी असेल याला लागलेलं तर थोडंसं हे लावून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित तळलं गेलेलं आहे, काढून घेऊयात. बघा यातलं जे चिकन आहे ते व्यवस्थित कुक पण व्हायला हवं, कच्चं राहायला नको. त्यामुळे याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि एकदमच जर तुम्हाला क्रिस्पी हवं असेल तर याला तुम्ही रिफ्रायसुद्धा करून घेऊ शकता. आता बाहेर जे आपण गाड्यावरती घेतो किंवा रेस्टॉरंटमध्ये घेतो तर त्याला रिफ्रायच केलेलं असतं. आता हे जे राहिलेलं आहे ते याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. आता ते सगळे लॉलीपॉप मी तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता एकदम मस्त झालेत, क्रिस्पी झालेत. जर तुम्हाला यापेक्षाही जास्त क्रिस्पी हवे असतील तर एकदा याला गार करायचं पूर्णपणे 20 मिनटं अर्धा तास असं, आणि नंतर एकदम कडकडीत गरम तेलामध्ये एकाच मिनिटभर फक्त याला तळून घ्यायचं. त्यानेही आणखी जास्त क्रिस्पी होतात, छान होतात. पण हे सुद्धा मस्त झालेले. याला जर आपण सुरुवातीलाच व्यवस्थित तळलं तर पुन्हा रिफ्राय करायची ही गरज पडत नाही. याला जर तुम्हाला एकदम बाहेर मिळतं तसा लूक द्यायचा असेल तर या पद्धतीने याला ॲल्युमिनियम फॉईल लावून घ्यायचं. तर कुठलाही फूड कलर न वापरता एकदम मस्त असं आपलं चिकन लॉलीपॉप इथे तयार झालेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.